इथून पंढरपूर 6 किलोमीटर आहे. पंढरपूर पासून आपण 6 किलोमीटर अंतरावर आलेलो. चालली का शूटिंग? पैसे काय मायकून बोला पुंडलिकावर देवारी ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पिंपळेश्वर भगवान की जय. ते 2 गडी इथं थांबलेत काय पाटील? ते 2 गडी इथं थांबलेत. ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली खाली बसा जागा यांच्याची पुढे थांबले गाड्या डिझेल टाकायचं असेल तर त्या असं गाड्या ते ना असं टाकून टाकलं कोणला सांगितलं. बघा पांडुरंगाच्या मंदिराचा कळस आहे.
भगवान या ठिकाणी शिवाजी चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। भाई दिंडी सोहळा हबोबो महंत काशीनाथ महाराज, हबोबो महंत काशीनाथ महाराज दिंडीतील एक आजीबाई हरवलेले आहे, माधवा चौकीला आहे। बाई हबोबो महंत काशीनाथ महाराज दिंडीतील भाई दिंडी सोहळ्याचे माऊली आहे, इथं माधवाचं तुझं आलेले आहे। हबोबा महंत काशीनाथ महाराज भाई दिंडी, जर कोणी इथं जवळपास असेल तर त्यांनी ती आजीची संपर्क करायचा आहे, माधवाचं इकडायचं आहे। रस्त्यात उभा नका, चला माऊली, रस्त्यात उभा नाही माऊली, रस्त्यामध्ये उभारून गर्दी करू नका। हे पहा, आपण पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीवर आलेलो आहोत। चंद्रभागा नदीचं दर्शन घेतलं तरी तुमची सगळी पापे नष्ट होऊन जातात। आज बारस आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळं गर्दी दिसत नाही, परंतु काल जबरदस्त गर्दी होती।
कृषी माळ गळारी गोपीचंद आपण आता पुंडलिक रायाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. चला ना. हे बघा चंद्रभागा नदी आहे. लोक स्नान करतात चंद्रभागा नदीमध्ये. आपण बघू शकता चंद्रभागेच्या तीर्थाचं दर्शन घेतलं तरी आपले सगळे पापे नष्ट होऊन जातात आणि सुखाच्या राशी आपल्या पायासमोर लोळून घेतात असं शास्त्रात वर्णन आलेलं आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बघा ही काही लोक
हे बघा शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत. हे जे बॉक्स आपल्याला दिसलं हे महिलांना कपडे बदलण्यासाठी जागा आहे. असे बरेचसे बॉक्स तयार केलेले आहेत. त्यात ते 2 बॉक्स दिसतात ते बी महिलांना कपडे बदलण्यासाठी जागा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी ते बॉक्स तयार केलेले आहेत. हे बघा आता इथं गर्दीचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला ते 3 मंदिर दिसतात. एक त्यातलं एक कुंडलिक रायाचं मंदिर आहे आणि बाकीची 3 मंदिरं ही वेगवेगळ्या संतांची आहेत, साधू संतांची आहेत.
ज्ञानेश्वर पितळे पाथरी तुमचे नातेवाईक तुमची वाट पाहत आहेत. कृपया आवाजाच्या दिशेने या. ज्ञानेश्वर पितळे पाथरी. भाविकांना नम्र विनंती आहे, कृपया अजूनही अंधार आहे. खोल पाण्यात कुणीही जाऊ नये. भाविकांना विनंती आहे, खोल पाण्यात कुणीही जाऊ नये. कृपया कडेवर राहून आंघोळ करावी. हे पहा, हा रोड महाद्वाराकडे जातो. बघा किती प्रचंड गर्दी आहे. एक आता इथे आलेले आहेत. कृपया त्यांच्या नातेवाईकांनी आवाजाच्या दिशेने जायचंय. नायगाव कृपया आवाजाच्या दिशेने या. अशोक खाटेकर पांगरी कृपया आवाजाच्या दिशेने या. लोकांना थांबवलेलं आहे पोलिसांनी. आता ती लोकांची टीम चाललेली आहे बघा. आणि पहिली टीम वर पोहोचली आहे. जवळ 40-50 फूट अंतर आहे. बघा ही टीम चालू आहे. ह्या रोडला फार गर्दी असते, त्यामुळे आपण दुसऱ्या घाटाने जाणार आहोत. दर्शन तಗೊಂಡ್ಲ ಹಂಗಸ್ತಾವೆ ಹೋಗುತ್ತೆ ಚಾವಿ ಆದ ಸರಳ ರೂಮ್ ಕೊಡ್ರಿ. थांबा थांबा. काय केलं
चला मग थांबू नका. या ठिकाणी दर्शन लागले. नाही, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्वांचा या ठिकाणी सन्मान होईल. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या सहकार्यानं नियोजनानं त्याप्रमाणे आपल्या सर्व वारकऱ्यांच्या नियोजनानं आपण 19/6/2025 ते आज 6/7/2025 या कालखंडामध्ये मजल दुमजल करीत या ठिकाणी आज आपण पंढरपूर सारख्या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेलो आहोत. आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा ज्यांनी केलेली आहे ते अचानक सापडले आपल्याला वारीमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावची एक खासियत आहे. हरिभक्तपरायण कोरडे बाबा, मला वाटते बाबा तुम्हाला माहित नसेल, पूर्ण अंध माणूस आणि त्या माणसाचं पाय आमच्या या ठिकाणी श्रीराम पायी दिंडी सोहळ्याला लागला आणि श्रीराम पायी दिंडी सोहळा सूर्याप्रमाणे या ठिकाणी प्रकाशाप्रमाणे तेजावत या ठिकाणी आजही त्यांच्या पदस्पर्शाने चालू आहे. बाबा तुम्हाला सांगतो, घरची परिस्थिती कठीण आहे. आम्हा माणसाला 20,000 रुपयाची पंगत दरवर्षी असते. बाबा आकुड्याला असतात, परंतु सालाबादप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांना 20,000ची पंगत असते. बाबा त्याप्रमाणे आजही तुमच्यासारखी मंडळी आज या ठिकाणी संपूर्ण पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु दिंडीमध्ये भजनाचं काम आमचं या ठिकाणी कमी आहे. तुमच्यासारखी मंडळी भेटली आणि आजही या ठिकाणी आपण कीर्तनाची सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे केली. आपलं सर्वप्रथम आमच्या श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता या ठिकाणी महाराजांचा सन्मान आदरणीय दत्ताशेठ बबनराव बांगर यांना मी विनंती करतो की महाराजांचा या ठिकाणी आपण श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. या आणि त्याप्रमाणे काही ही वारी चालत असताना विशेष सत्कार म्हणून या ठिकाणी आपण करतोय. हा विशेष सत्कार करत असताना खऱ्या अर्थानं गेले 17-18 दिवसाची चाललेली वारी, या वारीमध्ये संत गाडगे बाबा म्हणून ज्यांनी अत्यंत स्वच्छता दिंडीमध्ये दिंडी मग चालत असताना मग कोणत्याही स्वरूपाची घाण असेल त्या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. सौभाग्यवती रंजनाताई बाबाजी पोखरकर माताजी यांचा आपल्या सर्व दिंडीच्या वतीनं टाळ्या वाजवायच्या आणि सर्वोत्कृष्ट सर्वमान ज्याला या ठिकाणी भारतरत्न दिला जातो, खऱ्या अर्थानं हा आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीने त्यांना भारतरत्न पुरस्कार आहे. त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती त्यांना या ठिकाणी सन्मानित करून देण्यात येत आहे. आपल्या श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं आदरणीय शोभाताई आहेत का? शोभाताई बांगर, चला आपण या ठिकाणी यायचंय.
आणि त्याचप्रमाणे आपली जी वाटचाल चालू आहे गेले 40 ते 45 वर्ष आपल्या सर्वांना ज्यांचं सहकार्य असतं, मग गावातील कोणताही सप्ताह असो, श्रीरामनवमी असो, काकडा असो, इतर सर्व कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग असतो आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्यांचं काम आहे आणि आजही वारीला या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तपणा जगन्नाथ महाराज हाडोळे यांचा या ठिकाणी श्री पांडुरंगाची मूर्ती देऊन या ठिकाणी प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान करण्यासाठी दत्ताशेठ बांगर, त्याचप्रमाणे माताजी पोखरकर, उत्तम साहेब यांना सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. विशेष करून या मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभास्ते या ठिकाणी होतोय. हरिभक्तपणा जगन्नाथ महाराज हाडोळे, निवृत्तीशेठ बबनराव बांगर आपण या ठिकाणी यायचे. आणि त्याचप्रमाणे हरिभक्तपणे भंतदास महाराज बारोकर गेले 17-18 दिवस, मग 3 वाजो, 2 वाजो, 4 वाजो, 5 वाजो आपल्या विण्याची सेवा हजेरी लावण्याचं काम ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे ते हरिभक्तपणे भंतदास महाराज बारोकर यांचाही या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. आणि त्याचप्रमाणे आपल्या विशेष सन्मान म्हणून पांडुरंगाची जी या ठिकाणी प्रतिमा आहे ती प्रतिमा थांबा तुम्ही थांबा सर, एक बाजू थांबा तुम्ही थांबा. हरिभक्त परायण भंतदास महाराज बारोकर आपण या ठिकाणी यायचे. आपल्या या ठिकाणी प्रतिमा आणि श्रीफळ देऊन दिंडी सोहळ्याच्या वतीने सन्मान होतोय. आपण ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अंकुश महाराज हनुमंत यांचा सन्मान केला आणि बारोकर आले बारोकर चला ताबडतोब. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अंजनाताई वरफे तुळशीवाली, मग या ठिकाणी तुळशीचं काम आम्ही आपण सर्वांनी 17-18 दिवस पाहिले. मग त्या ठिकाणी पहिला नैवेद्य ठेवायचं काम आमच्या वरफेताई करायच्या. तुळस देखील सकाळी स्वच्छ करून धुवून सगळं स्वच्छ करून पाणी घालून अत्यंत चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या अंजनाताई वरफे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. संगीताताई यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी यायचे. संगीताताई उत्तम पोखरकर, माजी सरपंच पिंपळगाव आपण या ठिकाणी यायचे. आणि ज्यांनी तुळशीचं काम अत्यंत सुंदर या ठिकाणी केलं आहे अंजनाताई वरफे यांचा सन्मान आपल्या शुभास्ते या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे आळंदी ते पंढरपूर असा या ठिकाणी जो सोहळा चालू आहे, या सोहळ्यामध्ये पखवाज वादकाचं ज्यांनी काम केलेलं आहे ते हरिभक्त परायण कोकाटे महाराज आपण आळंदी ते पंढरपूर अशी सेवा करण्याचं काम आपल्या या ठिकाणी मृदुंगमणी म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहे. हरिभक्त परायण कोकाटे महाराजांना विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे रोहिदाजी डेरमामा आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. आपल्याही शुभास्ते या ठिकाणी विशेष जे सन्मान आहे ते होतात. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहितच आहे एक सन्मान विशेष सन्मान म्हणून जो राहिलेला आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे बाळासाहेबजी तांबडे. बाळासाहेबजी तांबडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. महाराज आपल्या वाणीतून आपण म्हणतो असतो की गावाचं देवाचं भावाचं खाऊ नये, परंतु खऱ्या अर्थानं वाणीमधील कोणी असेल किंवा दुसरा कोणी असेल ज्या तांबडे महाराजांचं या ठिकाणी पैसे ज्यांनी घेतलेले आहेत त्याचं चांगलं होणार नाही. या तुम्हाला सांगतो या बाळासाहेबांचं काम जरी या ठिकाणी दुसरे काही वारकरी असतील, आम्ही स्वतः दत्ताशेठ यांना माहित आहे, आमच्या मताशेठ यांना माहिती 8 तास हा माणूस गावामध्ये पहारा करणारा माणूस आहे. 8 तास पिण्याचा पारा एवढा सोपा नाही. आज पैशावरती सगळं चालतं, परंतु हा म्हणजे माणूस आहे
पैशावरती कधीही काम करीत नाही आणि आम्ही ज्या ज्या टायमाला पैसे देऊ त्या टायमाला कधीही पैशाचा विचार केला नाही. या माणसाचं 12,000 रुपये गेलेलं आहे, त्यामध्ये 9,000 रुपये आपण सर्व दानशूर देणगीदारांच्या सहकार्यातून मी त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करतो. 9,000 रुपये जमा राहिलेले आहेत. 3,000 रुपये या ठिकाणी कमी पडतायत. ज्यांना कोणाला द्यायचं असतील त्यांनी 3,000 रुपये, फक्त 3,000 रुपये द्यायचे. 3,000 पर्यंत ज्यांना 500 वाटून 200 वाटून 100 वाटून त्यांनी या ठिकाणी द्यायचे आहे. या ठिकाणी आदरणीय दत्ताशेठ गोपनराव बांगर यांनी 1,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आदरणीय रंगनाथ राजगुरू 500 रुपये, वसंत राक्षे 500 रुपये, सकाराम बारोकर 100 रुपये, शंकर गोविंद बांगर 100 रुपये, जगन्नाथ महाराज आठवडे 500 रुपये, दावते सर 500 रुपये, महादू रघु पोखरकर 100 रुपये, अंशुकानाजी पोखरकर 500 रुपये, अंजनाताई 50 रुपये, ताराबाई साळुंके 50 रुपये, बैरूर निगोट 100 रुपये, सुरेश बांगर 50 रुपये, कुंदा पोखरकर 100 रुपये, दारकाबाई बांगर 50 रुपये, सिंधू बांगर 100 रुपये, मंदा लक्ष्मण तामटे 100 रुपये, रोहिदास बंशी पोखरकर 500 रुपये त्यांच्या ग्रुपने या ठिकाणी दिला आहे. जालंधर पोखरकर 500 रुपये, त्याचप्रमाणे कुंडली कालकडे 200 रुपये, रंजना बाबाजी बांगर 100 रुपये, शांताबाई इंदोरे 500 रुपये, नमाबाई पोखरकर 100 रुपये, सुमन भोर 50 रुपये, माताईशे पांडुरंग पोखरकर यांच्याकडून 500 रुपये, वंदना बांगर 50 रुपये, मंदाताई सकाराम बारोकर 100 रुपये, मीना निगोट 100 रुपये, शोभा किसन बांगर 100 रुपये, त्याचप्रमाणे जनाबाई बंशी पोखरकर 100 रुपये, सुमन थोरात 100 रुपये, शोभा बांगर 100 रुपये, मीनाबाई तोत्रे 100 रुपये, मंगलताई थोरात 100 रुपये, कविता बाबाजी पोखरकर 100 रुपये, गणेश तावरे, राक्षे साहेब, गणेश भागवत यांच्याकडून या तिन्ही मान्यवरांकडून 1,000 रुपये, अवधूत विश्वासराव 100 रुपये, सचिन इंदोरे 100 रुपये, सागर उत्तम थोरात 200 रुपये, विकी आयरे 100 रुपये, दत्ताशेठ यांच्याकडून 1,000 रुपये, उत्तम पोखरकर साहेब यांच्याकडून 200 रुपये. येण्याप्रमाणे हे सर्व पैसे जे आहेत ते 9,000 रुपये कुंडली गारगडे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे आणि ज्यांना कोणाला या ठिकाणी त्याला जे 3,000 रुपये आहेत ते 3,000 रुपये आपण सर्व वारकऱ्यांनी प्रत्येकाने थोडं थोडं द्या. एकाचं कोणाचंही नको, कारण का हा जो वारकरी आहे कष्ट करणारा वारकरी तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्यांचा सन्मान करू, टाळ्या वाजून त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान करू. राजेंद्रजी गोळ यांच्याकडून 500 रुपये, निवृत्तीशेठ गोपनराव बांगर 100 रुपये हे घ्या. शोभाताई बांगर यांच्याकडून 500 रुपये, पुन्हा देसले कुरबाड यांच्याकडून 500 रुपये, बाळासाहेब यांच्याकडून 200 रुपये, हरिदास पोखरकर 100 रुपये, आमच्या निगुड दादा यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आमचा दिंडी सोहळा चालू आहे. आमचे भाऊसाहेब थोरात दिंडीदाता यांचं सहकार्य आहे, बरोबर आज बाळासाहेबांच्या या ठिकाणी गेलेले पैसे 500 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. झुंबर पोखरकर 100 रुपये, जनाबाई यांच्याकडून 100 रुपये, संतोष त्रिंबक पोखरकर 500 रुपये, बाळकृष्ण चव्हाण आणि त्यांचा परिवार त्यांच्या सर्व ग्रुपकडून 500 रुपये या ठिकाणी बाळासाहेबांसाठी आलेला आहे. विमल पोखरकर 100 रुपये, हा मांढरे काळूबाई यांच्याकडून 100 रुपये आलेला आहे. श्रीरामराव कुरबाड यांच्याकडून 100, अंजना निगोटे यांच्याकडून 100 रुपये, त्याप्रमाणे शंकरशेठ काळे यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी तांबड्यासाठी आलेला आहे. शिवराम नाजू बांगर पाटील 100 रुपये, अंजना बांगर 100 रुपये, आदरणीय सूर्यकांत थोरात यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी तांबड्यासाठी आलेला आहे. महात पाटील 50 रुपये, वंदना पोखरकर 100 रुपये, रोहिदास डेरे 500 रुपये, आमचे यलबोर दादा यांच्याकडून देखील या ठिकाणी 400 रुपये आलेले आहेत. त्यांचे टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं. मंदा गंगाराम पोखरकर यांच्याकडून 100 रुपये का 100 रुपये, मीना योगिता आणि लता यांच्याकडून 300 रुपये, शकुंतला कांबळे 50 रुपये, अलका थोरात 100 रुपये, सुनंदा थोरात 100 रुपये, बाबाजी पोखरकर 100 रुपये, अशोक मावकर 100 रुपये,
सुभद्रा डोरे यांच्याकडून 200 रुपये. थोरात आजीने देखील जोरात बाजी या ठिकाणी केली आहे. 50 रुपये बबनरावसाठी दिलेले आहेत. टाळ्या वाजून थोरात आजी देखील. तसेच गाडीला पाय लावला नाही. आपल्या वारीमध्ये 26 वर्ष या ठिकाणी झाले येतात आणि अजिबात आतापर्यंत गाडीला न पाय लावणारी 82 वर्षाची माता या ठिकाणी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजू आपण. आजी पुढे इकडे या इकडे या आणि खऱ्या अर्थानं आदर्श महिलांनी घेण्याचं काम आहे. कारिकनाथ महाराज गोग यांच्याकडून 500 रुपये. सुवर्णा मांढरे यांच्याकडून 50 रुपये. पोपट बबन पोकरकर यांच्याकडून 100 रुपये. आणि आत्ताच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तुमच्या समोर या ठिकाणी सर्व रक्कम तांबड्यासाठी आपण सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आजीला चंद्रभागा मांढरे 100 रुपये. आजी पुढे या. पुढे नाही, आजीच्या आणि सर्वांच्या हस्ते बाळासाहेबांच्या या ठिकाणी श्रीफळ देऊन आणि मानचिन्ह देऊन पांडुरंगाची प्रतिमा. आजी पुढे इकडे या इकडे. आणि सर्व तरुण महिलांना विनंती आहे, आजीकडे बघा. आणि 82 वर्ष आपणही या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये चालायचे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आजीचाच वाचा खऱ्या अर्थानं आपण तुम्हाला सर्वांनी चालवायचं आहे. आजीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सर्व रक्कम या ठिकाणी आदरणीय आमचा बांगर सर्व परिवार, मुंबईहून आलेले सर्व सहकारी, सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. बाळासाहेब तांबडे यांची पण सभाजी शेठ पोखरकर यांच्याकडून देखील 500 रुपये या ठिकाणी बाळासाहेब तांबडेसाठी आलेला आहे. शिवाजी शंकर पोखरकर यांच्याकडून 500 रुपये. काही माल गेला माडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान की जय. आणि आजीचा देखील वैयक्तिक आजीचा श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर आजीला एक श्रीफळ द्या. अजून सन्मान बाकी आहे. चला आजी आता या ठिकाणी गेले 17-18 दिवस आपल्याला उत्तम जेवणाची व्यवस्था, उत्तम जेवण बनवणं, सुंदर जेवण ज्यांनी बनवून दिलं आहे मारुती कुरकुटे यांना विनंती आहे आचार्य आपण या ठिकाणी यायचे. आपला श्रीराम पायकी सोहळ्याच्या वतीनं श्रीफळ देऊन सन्मान होतोय. आदरणीय मारुती कुरकुटे अत्यंत सुंदर जेवण आपल्या सर्वांना त्यांनी बनवून दिलेलं आहे. त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचे आणि भविष्य काळामध्ये देखील अशीच सेवा आपली वारकऱ्यांची त्यांच्या हातून घडत राहू. आदरणीय मारुती कुरकुटे आपणास विनंती आहे आपण ताबडतोब या ठिकाणी वर यायचे. त्याचप्रमाणे हा पायी दिंडी सोहळा खऱ्या अर्थानं सुरू झाल्यापासून आदरणीय रामदासजी सावंत आपल्या या ठिकाणी श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने सन्मान होतोय. आदरणीय रामदासजी सावंत
आपण या ठिकाणी यायचे, आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. आले का? चला ताबडतोब चला. आणि ही वारी चालत असताना खऱ्या अर्थानं आपल्या ट्रक व्यवस्था जी आहे, ट्रक व्यवस्था विनामूल्य दत्तसेठ, एकही रुपया आतापर्यंत गाडीवाल्यांनी आपल्याकडून घेतलेला नाही. फक्त डिझेल भरा आणि गाड्या, आमच्या गाड्या नंबर लागायतात आपल्याकडे. आणि विशेष करून तुम्हाला सांगतो, डोळ्यातून पाणी येते. गेल्या वर्षी जो ड्रायव्हर या ठिकाणी काही व्यसन करून आला आणि गेल्या वर्षी त्याला या ठिकाणी काहीतरी पांडुरंगाने आणि माऊली ज्ञानेश्वरांनी, तुकाराम महाराजांनी काहीतरी आपल्या त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगले विचार दिला असतील मताचे. गेल्या वर्षी व्यसन करून आलेला माणूस या वर्षी बोलला, माझी ट्रक स्वतःची ट्रक आहे, पहिली ट्रक माझी, मी वारीला वापर करणार आणि नंतर मी पुढे तो धंदा करेन. अतुल बांगरसाठी या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून त्याचं या ठिकाणी स्वागत करायचं. आणि अतुल बांगर एक चांगला व्यक्तिमत्व, ज्यांनी सांगितलं की मला काहीच घेऊ नका, तुम्ही फक्त माझी ट्रक मी तुम्हाला या ठिकाणी देणार. अतुलसाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या. अतुल बांगर यांना विनंती आहे, आपला या ठिकाणी श्रीफळ सन्मान होतोय, आपण या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे आदरणीय अंशुगणाजी पोखरकर यांचाही या ठिकाणी ट्रक आहे, त्यांचा श्रीरामबाई दिंडी सोहळ्याच्या वतीनं थांबलेला तुझ्या असते ते बाबा हे तांबड्यासाठी मारुती कुरकुटे यांच्याकडून 100 रुपये. या पुढे या बघा, जोडीदार या आतून आला का? उलटा करते कसा. आणि पुढच्या वर्षात नारळ जाता शेठ, पुढच्या वर्षात नारळ दे त्यांना. हातचा यंदाचा नाही, पुढच्या वर्षाचा आहे. हा आणि मी सांगितलं तुम्हाला, अतुलसाठी देखील या ठिकाणी पुन्हा आपण टाळ्या वाजवायच्या. अतुलचा खऱ्या अर्थानं अशी माणसं वारीमध्ये घडल्यानंतर खऱ्या अर्थानं वारी झाली याचं काहीतरी सार्थक होतं. अतुल सारखी त्याप्रमाणे अंशुगणाची पोखरकर थांबा, फोटो घ्या, इकडे तुम्ही या. चला, अंशुगणाची पोखरकर घ्या की नाही, तुमचाही ट्रक खऱ्या अर्थानं आपलं सहकार्य आहे. आपल्या या ठिकाणी श्रीफळ सन्मान होतोय. त्याचप्रमाणे शरद रामभाऊ बांगर, ओंकार आहे ना, ओंकार चला, ओंकार चला. ओंकारचा देखील गेल्या वर्षी पिकअप होता, याही वर्षी पिकअप आहे. आणि पुढे देखील माऊली ज्ञानोबरायांना, पांडुरंगाला, तुकाराम महाराजांना विनंती करायची की ही सेवा भविष्य काळामध्ये देखील आपल्या हातून घडत राहो. आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली गाडी वेळेवर टायमावरती नेणं, बरोबर वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम विश्वासराव ड्रायव्हर असतील, वायर ड्रायव्हर असतील, या दोन्ही ड्रायव्हरांना विनंती करतो की आपण अत्यंत खऱ्या अर्थानं आमची या ठिकाणी गाडी व्यवस्थित त्या ठिकाणी नेण्याचं काम आणि व्यवस्थित चालवण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय विश्वासराव ड्रायव्हर आणि वायर ड्रायव्हर दोन्ही ड्रायव्हरांना विनंती, आपला या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होते, आपण या ठिकाणी यायचं आहे. दुसरीकडे चला चला, ताबडतोब चला. आणि दोन्ही ड्रायव्हरांसाठी बिनव्यसनी, अजिबात व्यसन नाही, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, नाहीतर ड्रायव्हरांचं काम अवघड असतं. आपले माने ड्रायव्हर आहेत का? माने माने ड्रायव्हर त्याचप्रमाणे आदरणीय स्पीकर व्यवस्था ज्यांनी चांगल्या प्रकारे 17-18 दिवस केले आहे, रमेश बारोकर यांचा वायर ड्रायव्हर आपण यायचंय, आपले सन्मान होतोय. रमेश बारोकर स्पीकर व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे आपण केलेली आहे, आपला या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. आणि असंच भविष्य काळामध्ये देखील आपलं काम दिंडी सोहळ्यासाठी राहो.
आता या ठिकाणी दुपारचं जेवण व्यवस्था, जेवण सकाळी बनवलं जातं, परंतु जेवण वारकऱ्यांना वेळेवरती देण्याचं काम आमचे जयसिंग ढगे यांनी वेळेवरती सर्व वारकऱ्यांना जेवण देण्याचं काम केलेलं आहे. जयसिंग ढगे यांना विनंती आहे, आपला या ठिकाणी माने दादा इकडे या इकडे वाने हे पा माने गाडीला नंबर लावून ठेवलाय पण नंबर लागत नाही. माझी गाडी कधी लागेल त्यावेळेला घेऊन जा, परंतु आपण खऱ्या अर्थानं माने या पुढे या. आणि जुने ड्रायव्हर आहेत आपले, आणि जुनी गाडी आपल्या दिंडी सोहळ्याला मान्यांची असायची, शेठचीच गाडी असायची. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः म्हणजे या पुढे आपल्या या ठिकाणी श्रीरामबाई दिंडी सोहळ्याच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होते. जयसिंग ढगे, वायल दादा, आपल्यासारखी मंडळी भविष्यात खऱ्या अर्थानं आपलंच काम आहे, या सर्वांचा यथोचित सन्मान होतोय. नगर आता या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना गंध लावण्याचं काम आपले संदीप ढवळे, सकाळी वेळेवरती उठायचं, सगळ्या वारकऱ्यांना गंध लावायचं. काहींना गंध लावता येत नाही, गंधही काही नाही, परंतु सर्व वारकऱ्यांना विनामूल्य गंध लावण्याचं काम ज्यांनी केले संदीप ढवळे, संदीप ढवळेसाठी देखील आपण टाळ्या वाजवायच्या. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. आपल्या या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. मनाजी धुंडारे, आपल्या या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होते, आपण या ठिकाणी यायचे. संदीप ढवळे त्याप्रमाणे गाडीमध्ये आपला संपूर्ण जेवणाचा त्या ठिकाणी माल ठेवलेला असतो, तो आचार्याला व्यवस्थित टायमावरती काढून देण्यासाठी आमचे दगडूभूषण पोखरकर, गोपाजी सखाराम पोखरकर आणि बाळासाहेब आरगडे तिन्ही मान्यवर अत्यंत चांगल्या प्रकारे मग गाडीमध्ये कोणताही व्यसन कुठे, कोणता पदार्थ कुठे आचार्यांनी घालून सांगितलं, आम्ही सांगितलं, तो त्या ठिकाणी पदार्थ आचार्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दगडूभूषण पोखरकर, गोपाजी सखाराम पोखरकर आणि बाळासाहेब आरगडे हे या ठिकाणी करत होते. तिन्ही मान्यवरांचा श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होते. त्यांनी या ठिकाणी यायचंय. आणि भांडी घासणे संपूर्ण आपण या ठिकाणी जेवायचं, परंतु भांडी घासण्याचं काम आमच्या जळगाव भुसावळ या ठिकाणी आलेल्या तिन्ही महिला, मंगल सोनवणे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 2 महिला, यांना मंगल सोनवणे या ठिकाणी वरती मला वाटते आलेत का, सुंदर भांडी घासण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांचं केलेलं आहे. तिन्ही महिलांचा या ठिकाणी शोभाताई बांगर, संगीताताई, आपण या त्यांचा सन्मान करा, या पुढे या. चला सोनवणे ताई, आपण या ठिकाणी यायचे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. दगडूभूषण पोखरकर, गोपाल सखाराम पोखरकर, बाळासाहेब आरगडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला ताबडतोब उशीर करायचा नाही. या ताईंसाठी टाळ्या वाजवा, तुम्ही पाहिला असेल. चला या. आता तंबू ठोकणारे जे तिन्ही म्हणजे 4 चौघे तंबू ठोकणारे, आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. तंबू ठोकण्याचं काम गणेश भागवत त्यांचे सर्व सहकारी सर्वांनी या ठिकाणी यायचे. 4ही तंबू ठोकणाऱ्यांचा अत्यंत चांगलं काम. मग बिचारे असतील, तंबू असेल, हे सर्व सकाळी 3 वाजता 4 वाजता उठायचं, सर्व तंबू सोडायचे, गाडीत टाकायचं, पिचन टाकायचे. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. चला दुसरं पुढे तुम्ही घ्या. आता या ठिकाणी दिंडी सोहळा चालत असताना मग आमच्या तुळशीवाले असतील, या ठिकाणी पाणी देण्याचं या ठिकाणी काम केलं असेल. सर्व तुळशीवाल्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्या तिन्ही तुळशीवाल्या आपण या ठिकाणी यायचे. आपला श्रीफळ देऊन सन्मान होतोय.
त्याप्रमाणे ज्यांनी जे पताका घेऊन चालणारे आमचे तरुण लोक होते त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या. त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपला सन्मान होतोय. चला एक जण कोणी चला. त्याचप्रमाणे हा दिंडी सोहळा चालत असताना मग आमच्या निगुटवाडीचे मंडळी असतील, निगुटवाडीचा एक प्रतिनिधी चला ताबडतोब एक निगुटवाडीकर या. त्याचप्रमाणे चांदोलीचे भाऊसाहेब थोरात आपण इकडे या. एक एक प्रतिनिधी चला. निगुटवाडीचा एक प्रतिनिधी चला, चांदोलीचे एक प्रतिनिधी चला, मुरबाडचे एक प्रतिनिधी चला, विरोळी एक प्रतिनिधी, बार्शीचे एक प्रतिनिधी, टावरेवाडी एक प्रतिनिधी, पारगाव, शिंगवे एक एक प्रतिनिधी आपण यायचे. कारण का दत्ताशेठ या सर्व आपल्या आजूबाजूच्या गावातील सर्व वारकरी, सर्व तरुण युवक असतील, सर्व मंडळींचं आपल्याला या ठिकाणी सहकार्य आहे. खऱ्या अर्थानं निगुटवाडी असेल, चांडोली असेल, पुढे चला भाऊसाहेब चला. आहे नितीन येतात आणि झेंडेकरी आले. चला घ्या. टावरेवाडीचे एक प्रतिनिधी चला. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आपला या ठिकाणी आमचा देखील मान सन्मान तुमचा करणं उचित आहे. मग या ठिकाणी गेले 17-18 दिवस दिंडी सोहळ्यामध्ये भाकरी करण्याचं काम देखील आमच्या सर्व महिला भगिनी करत होत्या. त्या सर्व महिला भगिनीचं मुरबाडचे एक प्रतिनिधी चला. महिला सर्व भाकरी करणाऱ्या महिलांसाठी टाळ्या वाजवल्या. माताजी वाजवा त्यांच्यासाठी टाळ्या. हा धन्यवाद. आणि असंच सहकार्य महिला भगिनी आपल्या सर्वांना विनंती आहे की दिंडी सोहळ्यामध्ये सर्व काही मिळतं परंतु भाकरी मिळत नाही. आपल्या सहकार्यामुळे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना भाकरी मिळत आहेत. चला चला. मी ज्या ज्या गावाल्यांचं नाव घेतलं आले नितीन तू घेतलं. चांदोलीचं कोण आलं? मुरबाड, विरोळी, बार्शी, टावरेवाडी, बार्शीचे एक प्रतिनिधी चला. आणि आपले आता शेवटचे राहिले चोपदार. या चोपदारांसाठी टाळ्या वाजवा. दिंडी चिठ्ठी वाजली की दिंडी निघाली. चला चोपदार. चला चला या इकडे. आता या ठिकाणी 2 विशेष सन्मान आहेत. चोपदारासाठी निवृत्तीशेठ बाबूराव बांगर यांच्याकडून 200 रुपये टाळ्या वाजून त्या ठिकाणी जे तुमच्या असल्याच्या. चला आता 2 या ठिकाणी विशेष सन्मान होत आहेत. रात्री मी ज्यांचा नामोल्लेख केला होता परंतु ते या ठिकाणी उपस्थित नव्हते. आदरणीय शंकरराव काळे, सातगाव पठार भावडी, आपण या ठिकाणी जी जागा घेतलेली आहे ही जागा घेण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि आतोनात ज्यांनी कष्ट घेऊन या ठिकाणी जागा घेत असताना सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना कितीतरी कमिशन घेण्याचं काम होतं परंतु स्वतःच्या खिशामधून 11,000 रुपये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देणगी दिली आणि जागा घेण्यासाठी त्यांनी शब्द टाकला. ज्याची जागा होती त्याची 1 लाख रुपये दत्ता शेट्ट्यांना दिले, तुम्हाला कमीच करावं लागतील. आणि त्यांचाही शब्द ते मोडू शकत नाही कारण त्यांनी त्यांची कामं पुण्यासारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची केली आहेत. आणि असा माणूस आपल्या पांडुरंगाने आपल्यासाठी दिला. शंकरराव काळेसाठी आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांचा सन्मान आपल्या श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने होतोय. आणि असाच या ठिकाणी भविष्य काळामध्ये देखील आपणास या ठिकाणी विनंती करतो की आम्हाला ज्या टायमाला आपली मदत लागेल त्या टायमाला या ठिकाणी आपल्याकडून लाभो हीच विनंती. आणि दुसरा विशेष सन्मान, आपण ज्या मठामध्ये राहिलेलो आहोत या मठामध्ये आदरणीय आपण या ठिकाणी मातोश्री लक्ष्मीबाई बबनराव बांगर या मठामध्ये राहतो परंतु
खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो कायम असणारा आमचा शिंदे, काय त्याचं नाव? संपूर्ण शिंदे, शिवाजी शिंदे. शिवाजी शिंदे, हा ग्रस्त पिंपळगावचं कोणीही जर दत्ताचं नाव सांगितलं तर इथं संपूर्ण मग त्याची व्यवस्था आपल्या परिसरामध्ये कोणीही जरी माणूस आला तर इतकी व्यवस्था या ठिकाणी कोणी करू शकत नाही. परंतु रात्रीचा कधी त्यांना फोन करा, माझी माणसं आल्यात, आमची माणसं आल्यात, त्या ठिकाणी शिंदे आपल्या उभा असतो आणि आपण 4-5 दिवस पाहतो की खऱ्या अर्थानं इथली संपूर्ण पाण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, अशी माणसं जगामध्ये दुर्मिळ आहेत, कमी माणसं आहेत. शिंदेदारांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि श्रीराम पाय दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय, त्यांनी या ठिकाणी यायचे आणि अशीच भविष्यकाळामध्ये देखील वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हस्ते घडत राहू हीच माऊलीचरणी प्रार्थना. आणि हा पायी दिंडी सोहळा चालत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे आणि भविष्य काळामध्ये देखील चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहील, यामध्ये काही शंका नाही. तरी मी सर्व या ठिकाणी कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि गेल्या 19-20 दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या जी कमिटी आहे त्या कमिटीकडून जर कोणा वारकऱ्यांना चुकून शब्द कोणाचा लागला असेल तर मी या ठिकाणी जाहीर आपली सर्वांची माफी मागतो. भविष्य काळामध्ये देखील आपण सर्व मंडळी आपल्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये यावी मी आपल्या सर्वांना पुढील वर्षाचं या ठिकाणी निमंत्रण देतो. आणि आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य माताजी पोखरकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या भावना थोडक्यात या ठिकाणी आपण व्यक्त कराव्या. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पंढरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समेत आलेले सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ, बंधू भगिनी, या ठिकाणी गेली 17 दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समेत आपण पंढरपूरला या ठिकाणी ज्या ओढीने आलेलो होतो ती ओढ पांडुरंगाचं दर्शन आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांनी त्यांच्या कीर्तनरूपी सेवेतून अतिशय मौलिक असे विचार आणि जीवनाचं खऱ्या अर्थानं तत्वज्ञान त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे पापाचे 3 प्रश्न सांगितले, कायिक पाप, मानसिक पाप, वाचिक पाप. पण माझ्यासारख्या कार्यकर्ता एक थोडस मनामध्ये असं मानतो की ज्या गोष्टीमुळे इतरांना दुःख होईल त्याच्या डोळ्यातून आसू निघेल ते पाप, मग कशाने निघू द्या. आणि ज्या तुमच्या कृतीमुळे, ज्या कर्मामुळे पुढच्या माणसाला समाधान वाटेल, आनंद वाटेल, ते पुण्य. त्यामुळे आपल्याला जर खऱ्या अर्थानं पुण्य कमवायचं असेल तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील, शेजारी पाजारी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, यांना आपल्यापासून चुकूनही दुःख होणार नाही, चुकूनही त्यांचं मन नाराज होणार नाही. ही जर काळजी घेतली तर निश्चित आपण आपल्या जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी जात असं म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी कोणताही कार्यक्रम करत असताना सगळ्यांच्या सहकार्याशिवाय त्या ठिकाणी होत नसतो. आपण त्या ठिकाणी म्हणत असतो तन मन धनाने सगळ्यांनी सहकार्य करा, परंतु नितीन शेठ या ठिकाणी तन, मन आणि धन या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. तन म्हणजे आपलं शरीर, आपण कितीही पुण्य केलं, कितीही चांगली कर्म केली, पण परमेश्वराने दिलेली या शरीराची आपण काळजी घेतली नाही तर हे शरीर आपल्याला 100 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सोडून जावं लागतं. म्हणून आपण या तनाची जर काळजी करायची असेल तर खऱ्या अर्थानं परमेश्वराने दिलेल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर मनाची शुद्धी ही फक्त भजन आणि परमार्थ नामस्मरण याच माध्यमातून होते. तर दिंडीमध्ये ज्या पद्धतीने आपण गेली 15 दिवस विठ्ठलाचा, संत ज्ञानेश्वर माऊलींचा, तुकाराम महाराजांचा जयघोष केला, असं नामस्मरण, असं चिंतन सातत्याने आपल्या जीवनामध्ये जवळ नित्यनेमांतर झालं तर निश्चित आपल्या मनाची शुद्धता अखंडपणे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धन प्रत्येकच माणूस कमवतो काही ना काही, मग नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून. पण धनाची शुद्धता करायची असेल तर आपण कमवलेल्या धनातलं किमान 10% तरी परमार्थासाठी आणि चांगल्या कामासाठी दान केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला किती धन असतं पण त्यातून दान घडत नसतं, ते धन त्या ठिकाणी प्रयोजन राहू शकत नाही. म्हणून तन, मन आणि धन ही 3 गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टींचं पावित्र्य करण्याचं काम आपण करूया, त्याची वृद्धी करण्याचं काम करूया. या ठिकाणी वसंतरावजी राक्षे नाना यांनी ज्यांनी या दिंडी सोहळ्याला सहकार्य केलं त्यांचा सगळ्यांचा नामोल्लेख करून सत्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दिंडी सोहळा चालवणं तशी एवढी सगळं सामान्य बाब नाही, परंतु अनेकांचे हात, अनेकांचे कष्ट, अनेकांचं नियोजन यामध्ये लागलेलं आहे. म्हणून अशा सर्वांचं कदाचित अजूनही काही मंडळी असतील तर ज्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, पण त्यांचा सगळ्यांचा नामोल्लेख कदाचित झाला नसेल तर सगळ्यांचं त्यांचं योगदान आहे त्यांचं मी मनापासून व्यक्त करतो. आणि परमेश्वरच्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की असंच सत्कर्म
भविष्य काळामध्ये सातत्याने आपला देह आपला जीव आहे तोपर्यंत सगळ्यांच्या हातून घडत राहावं. ही पांडुरंगाची वाणी देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी त्या ठिकाणी घडत राहावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं प्रत्येकाने या माध्यमातून करून घ्यावं अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंतिकांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करून असंच भगवंतिक कार्य या पुढच्या काळात देखील आपल्या हातून घडत राहावं अशीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जशी ही धर्मशाळा समाजभूषण कुशभूषण बांगर दत्ताशेठ बांगर योगशेठ बांगर आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा घडावी त्यांची सोय व्हावी या उद्देशाने बांधली. आणि आता पिंपळगावच्या आपल्या हक्काच्या मालकीची देखील धर्मशाळा नजीकच्याच काळामध्ये त्या ठिकाणी निश्चित होईल. जसं जागेचा व्यवहार त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनाप्रमाणे झाला तशी इमारत देखील भविष्य काळामध्ये आपल्या पांडुरंगाच्या कृपेने उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती ऐश्वर्य पांडुरंगाने त्या ठिकाणी निर्माण करावं अशी पांडुरंगाची प्रार्थना करून शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण. या ठिकाणी शिंदेताई आले त्यांना विनंती आपण यायचे. चला त्याचप्रमाणे आदरणीय सूर्यकांत थोरात यांचे चिरंजीव आहेत. चला आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे जसं रामदास सावंत असतील जरी वामनराव शिंदे आज या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी काही त्यांना येता आलं नाही. वामनराव शिंदे आणि रामदास सावंत या दोन माणसांचं आम्हाला खऱ्या अर्थाने हा दिंडी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य आहे. त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे. चला. आणि दुसरी एक विशेष सूचना तांबड्यासाठी 18,300 रुपये जमलेले आहेत. म्हणजे 6,000 रुपये जास्त झाले. 18,340 रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. तांबड्यासाठीची देणगी आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने तन्मन धनाने या ठिकाणी दिलेले आहे. त्यांचा या ठिकाणी आपण सर्वांनी यथोचित सन्मान केलेला आहे. दुसरी बाब विशेष बाब म्हणजे आपण वारीमध्ये येत असताना बऱ्याचशा जणांचे पैसे गेले परंतु आपण त्यांच्यासाठी मदत केलेली नाही. कारण चुकून काय होतं तसे तांबड्यांसाठी केलं आमच्यासाठी काय. परंतु चुकून दिलगिरी व्यक्त करतो की ही मदत त्यांच्यासाठी का तर तो खरा या ठिकाणी मदतीचा मानकरी याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी वारीमध्ये आपण सर्व मंडळी सहकार्य केलं. पुन्हा या सहकार्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत. या मठावर आमचा बांगर परिवार असतात सर्वांनी आपल्या वारकऱ्यांची चांगली व्यवस्था केली. त्यांचंही या ठिकाणी श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपण आदरणीय दत्ताशेठ बांगर यांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय. नितीन थोरात चला केलं ना केलं. आणि दुसरी सूचना आहे उद्या सकाळी आपण 9 वाजता आपलं प्रस्थान होते. गाड्यांची व्यवस्था आपली आहे. चुकून आपण कोणी दुसऱ्या गाडीमध्ये जायचं नाही. 4 गाड्या आहेत. चांदोलीसाठी एक गाडी सेपरेट राहील. पिंपळगावसाठी एक गाडी व्यवस्थित त्या ठिकाणी राहील. दुसरीकडे या ठिकाणी व्यवस्था केली जाईल. 400 रुपये प्रत्येकाने त्या ठिकाणी गाडी भाडे ते प्रत्येक वारकऱ्याने 400 रुपये द्यायचं. कृपया माझी सर्वांना विनंती. आम्ही कधी कोणाकडे पैसे मागितले नाही. दत्ताशेठ आपली एकच दिंडी अशी आहे. आता तुम्हाला माहिती आहे बिगर बीसी दिंडी कोणाकडे 1 रुपया मागितला जात नाही. कारण हे सर्व करत असताना काही तत्व काही मूल्य आपण पाळलेले आहेत. म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचं जे नाव एकमेव नाव आहे. कारण का बिगर बीसी दिंडी जर म्हटलं तर पिंपळगावची एकमेव दिंडी आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की उद्या आपण 400 रुपये आपण आपल्या या ठिकाणी मदतीसाठी का होईना परंतु उद्या ती जाण्यासाठी 400 रुपये तिकीट ज्या गाडीमध्ये आमचा एक प्रतिनिधी असेल त्याच्याकडे आपण द्यावी एवढीच मी विनंती करतो. जास्त काही बोललो असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपली सर्वांची माफी मागतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल कोणाचा या ठिकाणी शब्द कोणाला गेला असेल तरी मी श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचा एक घटक येणार आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आताचा सत्काराचा याचा कार्यक्रम संपलेला आहे. बाजूला या ठिकाणी आपण जेवणाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी देखील आपण जसा 2 दिवस अत्यंत स्वच्छ त्या ठिकाणी चांगली व्यवस्था ठेवलेली आहे. या ठिकाणी देखील आपण आज आणि उद्या सकाळी ही व्यवस्था करायची आहे. एवढीच आपल्या सर्वांना विनंती. रामकृष्ण. चला.